मला एक सांग, मंगळागौरीच्या दिवशी तू लीलाकडनं कानाखाली खाल्लीस? हो खाल्ली. मग काय करणार आहात तुम्ही? तुमचे प्लॅन्स कधी फसत नाहीत का? माझंही झालं त्या दिवशी. काही गणित चुकतात, पण सगळं कसं नीट करायचं हे मला चांगलंच ठाऊक आहे. आणि तुम्ही सारखं सारखं माझ्या मध्ये मध्ये करू नका आता. मला एकट्याला सोडा, मी बघेन काय ते. हाय बेबी, कशी आहेस? छान. बेबी, तुझ्या आवाजाला काय झालं? तू अपसेट वाटतेस मला. बेबी, तुझं किती प्रेम आहे माझ्यावर. तुला कसं कळलं माझा मूड ऑफ आहे? खरं तर माझा दिवस खूप खराब चाललाय बेबी. ते माझंही काही वेगळं नाहीये बेबी. माझाही दिवस वाईटच चाललाय. बेबी, मला दुर्गा वहिनीने खूप हर्ट केलं आज. मला तर असं वाटतंय या घरात ना माझी काही किंमतच नाहीये. मला काय वाटतंय काय नाही वाटत आहे कोणाला काहीच फरक पडत नाही. की माझं पण तर इथे बिझनेस मध्ये सेमच होत आहे. अगं मी इथे मनापासून काम करतोय, पण बाबांना माझे एफर्ट्सच दिसत नाहीयेत. दिसतायत काय? चुका. टू बी ऑनेस्ट ना बेबी, मला इथे बाबांसोबत काम करायचा कंटाळा आलाय. बेबी, मला पण दुर्गा वहिनींचं ऐकत बसायला खूप कंटाळा आलाय. कधी कधी तर असं वाटतं ना की मी बेबी 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 प्लीज शांत हो. आता तू चिडलीस ना, तू आता कोणाशी काहीच बोलू नको. उगाच भांडणं होती. आणि मी येणारच आहे ना संध्याकाळी. बरं, तोपर्यंत तुझा मूड ठीक करायला तू ऑनलाईन शॉपिंग कर ना. अदरवाईज माझ्या बेबीला इटालियन पास्ता आवडतो ना, तो ऑर्डर कर. ओके. तुझा मूड ठीक होईल. आणि संध्याकाळी मी येईलच ना, आपण बोलूयात. ओके, सी यू. चल बाय. बाय. काय ग बायको? ते गप्पा बसायचं. आवाज आला ना कुठला तरी? काय पडलं? विराज, प्रमोद, लवकर कॅबिन मध्ये या. अर्जंट काम आहे. लीलाचा एसओएस कॉल. शीज इन प्रॉब्लेम. पण ती या लोकेशनवर काय करते? हे जे तुम्ही बोलवलं, हो, मीटिंगच्या तयारीसाठी बोलवलं होतं, पण मला अर्जंट वर्क आलेलं आहे. मी नसताना मीटिंग नीट मॅनेज करा तुम्ही. आय ट्रस्ट यू. ओके? आणि काही असेल तर मला फोन करा. बाबा खूप घाईत होते म्हणून काही बोलले नाहीत. पण तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय की तू बाबांवर खूप चिडलायस. हो चिडलोय मी त्यांच्यावर.
अरे आज त्यांना इमर्जन्सी आली, ते असे गेले, त्यामुळे ती मीटिंग आपल्याला हँडल करावी लागणार आहे. त्यानंतर बाबांना आपले कष्ट कळाले तर ठीक, नाहीतर किशोर दादाला सांगितलेला प्लॅन मी खरंच एक्झिक्यूट करणार आहे. काय मग आता सगळंच झालंय नाही? कबुली झाली, लीलाला सगळी स्टोरी सांगून झाली. आता फक्त तुमचे शेवटचे मोजके क्षण उरलेत आणि आता वेळ आली आहे खरं काम करण्याची.